वर्षापासून वारकऱ्यांचा ह्या चैत्र नवरात्र उत्सवामध्ये धूमधडाक्यात असा वारकऱ्यांचा नवरात्र पुरस्कार या माध्यमातून विचारे साहेब दरवर्षी ज्या वारकऱ्यांचं आचारसंहिता जे वारकरी एक सामाजिक जबाबदारी किंवा समाजाचं बंधन आहे असं ते वागत असतात आणि जे वारकरी खरोखर गोरगरीब किंवा कोणा सगळ्यांना सहाय्य करतात आणि धर्माचं काम वाढवतात, धर्म वाढवण्याचं काम वारकरी करतात आणि देवीच्या उत्सवामध्ये म्हणा किंवा कुठल्याही उत्सवामध्ये ते सातत्यानं गोरगरीब सामान्य जनतेला परोपकार करतात, सहाय्य करतात. खरोखर त्यांना माईच्या कृपेनं माऊलींच्या कृपेनं त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. सर, आजचा दुसरा दिवस आहे. पुणे चैत्र नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात ठाण्यात साजरी केली जाते. राजस विचारे असेल, नंदिनी विचारे असतील, आज वारकरी संप्रदायांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. कीर्तनाचा कार्यक्रमच आयोजित काय भावना आहे, काय सांगा? सर्वप्रथम तर या चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त सर्व देवी भक्तांना या सगळ्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. आपण बघितलं असेल की गेले 31 वर्ष सातत्याने चैत्र नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सन्माननीय माजी खासदार शिवसेना नेते श्री राजेंद्र विचारे साहेब यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्ट याच्या माध्यमातून हा नवरात्रोत्सव खूप मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. 9 दिवस सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम इकडे राबवले जातात आणि त्यामध्ये लहानांपासून घेऊन वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाचा समाविष्ट असतो. सगळेजण इकडे सहभाग घेतात. आपण बघितलं असेल की आज वारकरी संप्रदायाच्या काही ज्येष्ठ मंडळींचा इकडे सत्कार सन्मान केला गेला. नुसतं आजच नाही तर 9 दिवस सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा इकडे मान सन्मान केला जातो आणि खऱ्या अर्थाने ह्या देवीची एक सात्विकता इकडे सांभाळली जाते. लोक इकडे आल्यावरती संतुष्ट होतात आणि दिघे साहेबांची हीच परंपरा ही पुढे नेताना आपल्याला दिसत आहे.